समृद्ध नाशिक ह्या विषय घेऊन आपण जे पॉडकास्ट करत आहोत त्यात नाशिकमधल्या वेगवेगळ्या क्षेत्रातील समृद्ध व्यक्तींची आपण ओळख करून घेत असतो. तर त्यातीलच एक क्षेत्र आहे वैद्यकीय क्षेत्र, आणि वैद्यकीय क्षेत्राचे जे दोन भाग आहेत त्यातील एक नॉर्मल आपण जे डॉक्टरकडे जातो आणि त्याचबरोबरच आपल्या दंत आरोग्याची सुद्धा काळजी घेणारे दंतवैद्य असतात. तर ह्यापैकीच एक डॉक्टर सचिन शिंदे आज आपल्याकडे आलेले आहेत. डॉक्टर सचिन शिंदे यांची वेगळी ओळख म्हणजे हे केवळ दंतवैद्य ह्या विषयात त्यांनी जे शिक्षण घेतलं आहे तिथपर्यंत मर्यादित न राहता ते सातत्याने या विषयात वेगवेगळ्या कोर्सेस करून वेगवेगळी इक्विपमेंट्स आणून वेगवेगळी टेक्नॉलॉजी आणून हा विषय देखील एक दंतशास्त्रसुद्धा ते एक त्यांच्या परीने ते समृद्ध करत आहेत. तर असे डॉक्टर सचिन शिंदे आपल्याकडे आलेले आहेत, तर त्यांचे मी आता इथे स्वागत करतो. नमस्ते. वेलकम सर. आपण ह्या डेंटिस्ट्री विषयाकडे जेव्हा आलात तर तो विषय घेत असताना तुमच्या बालपणापासूनचे काही विचार असतील, काही कल्पना असतील, तर त्या घेऊन तुम्ही, आणि बालपण तुमचं कसं होतं आणि तुम्ही तिथून डेंटिस्ट्रीमध्ये कसा तुमचा प्रवास सुरू झाला याच्याबद्दल थोडक्यात आपण जरा बोलूया, चर्चा करूया जरा. तर आमचं एक लहानपणी जेव्हा माझी खूप दाढ दुखायला लागली त्यावेळेस माझे वडील मला एकदा नाशिकमधले सुप्रसिद्ध डॉक्टर राजेंद्र सोपे त्यांच्या क्लिनिकमध्ये घेऊन गेले होते. तर आम्ही साधारणपणे 7 वाजता अपॉइंटमेंट घेतली आणि आमचा नंबर लागला रात्री 11 वाजता. तर त्यांच्याकडे खूपच प्रमाणात गर्दी होती. आता युजली 12वीला आमचं प्रिपरेशन जे होतं ते MBBS डॉक्टर होण्याचं, हृदय स्पेशलिस्ट होण्याचं किंवा ऑर्थोपेडिक होण्याचं असं आमचं स्वप्न बाळगून आम्ही 12वीचा अभ्यास केला, 12वीची एक्झाम दिली. तर 12वीला जेव्हा आम्ही सगळे प्रिपरेशन करायचो तेव्हा सगळे आमचे मित्रमंडळींचं एक उद्दिष्ट राहायचं की आपण एक चांगला डॉक्टर व्हावं, सगळ्यांना MBBS डॉक्टर व्हायचं किंवा डेंटल सर्जन व्हायचं असं ते मनात विचार आणून त्याप्रमाणे ते 12वीचा अभ्यासाचं प्रिपरेशन करायचं. तर त्यावेळेस मला चांगले मार्क्स मिळाले आणि नाशिकच्याच डेंटल कॉलेजला मला ॲडमिशन पण मिळाली. डेंटलमध्ये मला पहिल्यापासून खूप क्युरिओसिटी होती की तिथलं डॉक्टर लोक दातांवर काय नक्षी काम करतात किंवा काय कोरी काम करतात ते मला जाणून घ्यायची माझी खूप इच्छा होती. डेंटलला गेल्यानंतर तिथे नाशिकचं कॉलेज त्या मनाने खूप चांगलं होतं. ते त्या काळातलं प्रायव्हेटमधलं नंबर 1 डेंटल कॉलेज होतं आणि आम्हाला प्रख्यात टीचर लोक पण होते शिकवायला वगैरे, आणि तिथे आम्हाला खूप चांगल्या प्रकारे पेशंट हँडलिंग करायला मिळालं, पेशंटचं एक्सपोजर मिळालं. कारण आमची 40 डॉक्टरांची बॅच होती आणि ते डेंटलचं एज्युकेशन थोडंसं अवघड असल्यामुळे आम्ही जेव्हा 4थ्या वर्षाला पोहोचलो तेव्हा आम्ही फक्त 16च लोक पास होऊन 4थ्या वर्षाला पोहोचलो. तर आमचे असे 8 डिपार्टमेंट असायचे, त्या 8 डिपार्टमेंटला मग 2-2 डॉक्टरांची आमची पोस्टिंग सुरू असायची. तर मग आम्हाला एका डॉक्टरला दिवसाला 100 पेशंट चेक करणं किंवा दिवसाला 100 पेशंटचे RVG एक्सरे काढणं किंवा महिन्याला 50 ते 100 रूट कॅनल करणं असं त्यावेळेस आम्हाला खूप सारं एक्सपोजर मिळालं. आणि मी इंटर्नशिपमध्ये पण मला प्रायव्हेटमध्ये काम करायची इच्छा होती.
तर मी थर्ड इयरपासून आमचे जे फॅमिली डेंटिस्ट होते डॉक्टर राजेंद्र सोपे त्यांच्या क्लिनिकला कॉलेज संपल्यानंतर जायचो. ते पेशंटशी कशी बोलतात, ते पेशंटला कसं हँडलिंग करतात आणि मी त्यांना जेवढं शक्य तेवढी मी माझ्यापर्यंत मदत करू लागायचो. त्यावेळेस त्यांना एक्सरे डेव्हलप करणं किंवा पेशंटचे जे मापं घेतलेले असेल ते प्लॅस्टरमध्ये पोअर करणं, अशा कामांना मी त्यांना मदत करायचो. तर थर्ड इयरला असताना, फोर्थ इयरला असताना, इंटर्नशिपमध्ये असताना मी राजेंद्र सोपे, डॉक्टर शरद महाले सर, डॉक्टर मिलिंद सौदागर सर, त्यानंतर आशर सर यांच्याकडे जाऊन त्यांचं मी काम कसं करतात, पेशंटला कशा प्रकारे हँडलिंग करतात, ते सगळं मी चांगल्या प्रकारे ऑब्झर्वेशन केलं आणि त्याचा मला पुढे भविष्यात खूप फायदा पण झाला. आत्ता तुम्ही बोलताना सगळ्या डॉक्टरांची नावं बिनबोपाट घेतलीत की ही सगळी आपल्याकडची नाशिकची एक चांगली परंपरा आहे आणि तसे ते डॉक्टर घडवत असतात. म्हणजे जसं तुम्हाला तुमच्या ज्या सिनियर लोकांनी घडवलं आणि त्याच्यामुळे आज तुम्ही तुमचं एवढं मोठं तुम्ही क्लिनिक उभं केलेलं आहे. अर्थात त्याच्यामागे परिश्रम, अथक परिश्रम आणि इतर बऱ्याच गोष्टी असतील. तर हे आता इंटर्नशिप झाली, तुम्ही डॉक्टर झाला, डेंटिस्ट म्हणून तुम्ही आता तुम्हाला प्रॅक्टिस करायची, तुम्हाला सर्टिफिकेट मिळालं, तिथपासून ते एक स्वतःचं डेंटल क्लिनिक काढणं, हे म्हणजे तुम्ही कॉलेजमधनं बाहेर आलात आणि लगेचच डेंटल क्लिनिक काढलं की काही त्याच्यामध्ये तुम्हाला नाही? कॉलेजमध्ये असताना मी पण जेव्हा माझं आता एज्युकेशन पूर्ण झालं तेव्हा माझ्या फॅमिलीने मला सांगितलं की आता आमचा जो प्रवास आहे तुला शिकवण्याचा, तो आता आमचा प्रवास म्हणजे आम्ही त्यात तो पूर्ण झाला आमचा. तो आता तुमच्या पायावर उभं राहा ही त्यांनी पूर्ण संधी तुम्हाला दिली. आता तुम्ही आता याच्या पुढे तुम्हाला कुठे क्लिनिक टाकायचं आहे किंवा तुम्हाला याच्या पुढे शिकायचं आहे, पोस्ट ग्रॅज्युएशन करायचं आहे का कुठे नोकरी करायची, आता याचा डिसिजन तुम्हालाच घ्यायचा आहे. तर मग मी त्यावेळेस विचार केला की ठीक आहे, मला प्रॅक्टिस लवकर सुरू करायची होती. मग त्यावेळेस मी बरेच बँकेमध्ये ॲप्लिकेशन केलं, लोनसाठी पाठपुरवठा केला. तर त्यावेळेस मला बँक ऑफ सौराष्ट्रने मला एक अमाऊंट लोन दिलं. त्या अमाऊंटमधून मग मी विचार केले की आता आपल्याला अमाऊंट तर खूप तोडकी आहे आणि मग आपण क्लिनिक कुठे सुरू करायचं. तर मी खूप चांगला सर्वे केला. तर त्यावेळेस एक 700 रुपये रेंटचं एक मला शॉप मिळालं जुन्या नाशकात आणि 10,000 रुपये त्यावेळेस ती डिपॉझिट होतं. ते मी असं विचार केला की आपल्या आवाक्यात आहे, म्हणजे आपण प्रॅक्टिस सुरू करू शकतो की हे आपल्या बजेटमध्ये आहे. मग मी माझं पहिलं क्लिनिक सुरू केलं जुन्या नाशकात आझाद चौकामध्ये. मला वाटतं आजही जुन्या नाशकातले ते पेशंट आजही तुमच्याकडे येतात ना? किती वर्ष झाली असतील? आता मला ते क्लिनिक सुरू करून जवळजवळ 22 वर्ष झाली. मी 2002 एप्रिलमध्ये ते क्लिनिक सुरू केलं होतं गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर. आता 22 वर्ष झाली त्याला. आणि तिथलं माझं जुन्या नाशकातलं मी पहिला डेंटिस्ट. त्यामुळे आणि जुन्या नाशकात असं एक वैशिष्ट्य आहे की तिथे खूप दाट लोकसंख्या आहे. म्हणजे साधारणपणे तिथे एवढ्या कमी जागेमध्ये 5 ते 6 लाख लोक कंजेस्टेड एरियामध्ये राहतात. तर ते जुनं नाशिक, ते कौलारू घर, त्यांचे माडीचे घरं, अशी चाळ असते, महालक्ष्मी चाळ असते, सगळे त्यांची चाळ, ते थोडं जुन्या लोकांसारखं होतं. पण तिथे कुणी डेंटिस्ट लोक प्रॅक्टिस करायला तयार नव्हतं. डेंटिस्ट लोकांना असं वाटायचं की डेंटल ट्रीटमेंट जास्त खर्चिक आहे, तर इथले लोक ते ट्रीटमेंट ऑफर करू शकतात का, म्हणून त्यावेळेस MG रोडची एक क्रेज होती, CBS शालिमारची एक क्रेज होती. मग सगळे लोक शक्यतो त्याच एरियामध्ये दवाखाना टाकायचा प्रयत्न करायचा. पण मला असं वाटलं की आपल्याला तर त्या एरियामध्ये एवढ्या महागड्या जागेमध्ये आपल्याला आता क्लिनिक सुरू करणं आता तरी शक्य नाही आहे. तर मग मी जुन्या नाशकात मग ते नाशिकमधलं पहिलं रहिवासी एरियामधलं क्लिनिक, कारण नॉर्मली सगळे क्लिनिक हे प्रॉपर मार्केट एरियामध्ये राहायचे, पण हे पहिलं नाशिकमध्ये रहिवासी एरियामध्ये असलेलं क्लिनिक. तर नॉर्मली ही स्पेशल ब्रँच आहे. तर ENT सर्जन असेल किंवा आय स्पेशलिस्ट डॉक्टर असेल किंवा स्किन स्पेशलिस्ट असेल, ते शक्यतो मार्केट एरियामध्ये किंवा कमर्शियल कॉम्प्लेक्समध्ये दवाखाना सुरू करतात. पण तर जुन्या नाशकामध्ये मी पहिला स्पेशलिस्ट डॉक्टर म्हणून तिथे प्रॅक्टिस सुरू केली. तर त्यावेळेस माझ्या आजूबाजूला 25 ते 30 जनरल प्रॅक्टिशनर लोक प्रॅक्टिस करत होते. त्यांनी माझी प्रॅक्टिस बघितली तर त्यांना असं वाटलं की आम्ही एवढ्या वर्षापासून प्रॅक्टिस करतो आहे आणि हे डॉक्टर आत्ताच याने प्रॅक्टिस सुरू केली आणि यांना
खूप चांगला रिस्पॉन्स मिळतो आहे. तर त्याचा असा एक चांगला मेसेज पण गेला की तिथल्या बऱ्याच जनरल प्रॅक्टिशनर लोकांनी त्यांचं पहिल्यांदा असं एक होतं की आपण आपल्या मुलांना MBBS करावं किंवा ऑर्थोपेडिक करावं. पण माझी प्रॅक्टिस बघितल्यानंतर ते त्यांच्या मुलांना डेंटललाच त्यांनी ॲडमिशन घ्यायला सांगितलं आहे आणि ते सगळे पण त्यांची मुलं जुन्या अशक्यात प्रॅक्टिस करतात. म्हणजे हे एक तुम्ही म्हणजे तो पायंडा पाडून दिला की डेंटिस्ट्री म्हणजे हम भी कुछ कम नाही आहे. मग ते करत असताना कसं म्हणजे तो एक अभिमान वाटलाच असेल ना अर्थातच. की आता आमचं कसं आहे की नॉर्मली आम्ही दुपारी 2 वाजता सगळे डॉक्टर लोक एकत्र भेटायचो चहा निमित्ताने. तर त्यावेळेस मग आमच्या गप्पा गोष्टी व्हायच्या की बाबा कसं काय, कशी प्रॅक्टिस चालू आहे, कशी पेशंट असतात, तुम्ही कशी पेशंट हँडलिंग करतात. तर त्या सगळ्यांना माझ्याबद्दल खूप उत्सुकता होती आणि ते बरेच डॉक्टर लोक माझी वाट बघायची की डॉक्टर शिंदे एकदा आले की त्या डेंटलमधल्या मजेशीर गोष्टी सांगतील, पेशंटबद्दल मजेशीर गोष्टी सांगतील. तर हे सगळं ऐकत असताना त्यांना पण असं हळूहळू कळालं की बाबा हे चांगली ब्रँच आहे आणि याला चांगला स्कोप आहे. तर त्यांनी मग त्यावेळेस त्यांच्या मुलांना तसंच मार्गदर्शन केलं. पुढचं एक मला जे विचारायचं आहे तुम्हाला की प्रॅक्टिस केली, जुन्या नाशकात प्रॅक्टिस केली, तिकडनं तुम्ही गंगापूर रोडला आलात. गंगापूर रोडला आज तुमचं एवढं मोठं 8-9 चेअरचं क्लिनिक आहे. तुमच्याकडे जवळजवळ बघितलं तर 25-30 लोकांचा स्टाफ आहे. त्याच्यानंतर तुमच्याकडे भरपूर याच्यात जे आपण आता इथे स्पेशलायझेशन दाखवतो आहे तर ही सगळी स्पेशलाइज्ड ट्रीटमेंटसुद्धा तुम्ही देता, इम्प्लांट करता तुम्ही, दातांचे इतर काही जे म्हणजे कॉस्मेटिक डेंटिस्ट्री असेल, या सगळ्यामध्ये तुम्ही एक एक करत तुम्ही जे चालू केलेले त्याच्यासाठी तुम्ही वेगवेगळे डॉक्टर्सना तुमच्या क्लिनिकमध्ये, म्हणजे ते क्लिनिक म्हणण्यापेक्षा आज हॉस्पिटलच झालेलं आहे तसं. तर ते कसं माहिती तिथून तुम्हाला इथे यावंसं का वाटतं? जुन्या अशकात जेव्हा प्रॅक्टिस सुरू केली तर त्यावेळेस मला असं लक्षात आलं की आपल्याला खूप सारं एज्युकेशन घ्यावं लागेल. तर त्यावेळेस मी आमच्याकडे वेडेवाकडे दात सरळ करायचा एक कोर्स सुरू झाला 2004मध्ये. त्याला ऑर्थोडॉन्टिक कोर्स म्हणतात. तर भारतामध्ये पहिल्यांदा तो कोर्स सुरू झाला मुंबईला. तर तिथे मी वेडेवाकडे दात सरळ करायचं एज्युकेशन घेतलं. त्यानंतर पुण्याला पहिल्यांदा एक कोर्स सुरू झाला, इम्प्लांट कसं टाकावं याच्याबद्दल त्यांचा एक इम्प्लांट सर्जरीचा एक कोर्स सुरू झाला. तर तो पण मी कोर्स पुण्याचा केला. पण हे सगळं करत असताना मला एक जाणीव झाली की जुन्या नाशकातले पेशंटला त्या ट्रीटमेंटबद्दल एवढं अवेअरनेस नाही आहे. त्यांचा थोडासा एक एज्युकेशनचा विषय असेल किंवा त्यांना एक फायनान्शियल इश्यू असेल, त्यामुळे ते लोक एवढं त्या ट्रीटमेंटमध्ये इंटरेस्ट घेत नव्हते. तर मी म्हटलं मला तर खूप शिकायची आवड आहे आणि मी माझं जे काही नॉलेज आहे डेंटिस्ट्रीमधलं ते लिमिटेड न राहता ते संपूर्ण लोकांना उपलब्ध व्हायला पाहिजे. मग मी आमच्या फॅमिली आईवडिलांना विनंती केली की मला चांगलं एखादं जागा बघा, मला चांगलं क्लिनिक टाकायचं आहे. तर त्यावेळेस आमचं एक पडीत जागा होती, पडीत बंगला पडला होता उदयनगरमध्ये आकाशवाणी टॉवरच्या इथे. तर ते बाबा बोलले की आपलं हे पडीत बंगलो पडलेलं आहे, तिथे कोणी जात नाही, तर तुला वाटलं तर तू त्या घरामध्ये क्लिनिक सुरू करू शकतो, पण हे तुझी बंगल्याची चावी घे आणि तू तुझं ते क्लिनिक सुरू करू शकतो. तर जेव्हा मी त्या पडीत घरामध्ये गेलो त्यावेळेस तिथे खूपच तो बंगला अस्तव्यस्त होतं. मग त्यावेळेस मी ते सगळं तिथे व्यवस्थित तिचं डेकोरेशन केलं, व्यवस्थित फर्निचर केलं आणि ते क्लिनिक सुरू केलं. मग तिथे मला गंगापूर रोडचा एरिया असल्यामुळे तिथे मला ह्या ऑर्थोडॉन्टिकच्या पेशंटला किंवा इम्प्लांटच्या पेशंटला मला सर्व्हिस द्यायला सोपं गेलं. आणि मला पहिल्यापासून शिकण्याची खूप आवड होती. मी अजून पण वेगवेगळे कोर्स करत असतो. आता मी रिसेंटली मी त्याच्या विषयाकडे येणारच होतो आत्ता तुमच्याशी बोलताना की आत्ता म्हणजे मी जेव्हा तुमच्या क्लिनिकमध्ये आलो होतो तर त्यावेळेला मी असं बघितलं की तुमच्याकडे एक पेशंट होता, तिथे आम्ही मागे जाऊन बघितलं तर तो एक काही मशीन होतं की ज्याच्यावर पूर्णपणे 3Dमध्ये त्याचं स्कॅनिंग होत होतं. म्हणजे तिथे ज्या टेक्निशियन बसल्या होत्या त्यांना मी विचारलं तर त्यांनी सांगितलं की हे 3D स्कॅनिंग आहे आणि हे मशीन तुम्ही घेऊन आता म्हणजे वेगवेगळ्या दाताचे एक्सरे काढण्यापेक्षा इम्प्लांटच्या वगैरे वेळेला हे तुम्हाला उपयोगी येतं. तर हे मशीन्स घेणं आणि थोडक्यात म्हणजे या मशीनचं ट्रेनिंग घेणं हा सगळा जो हे असतो तर त्याच्याकडे
म्हणजे कसं बाकी कोणाकडे अशी मशीन सहसा दिसत नाही. डेंटिस्ट म्हटलं की एक त्याच्याकडे चेअर असते, 2 चेअर असतात, काहीतरी ट्रीटमेंट चालू असतात तिथे. तर हे नाविन्य आणायचं तुमचं कधीपासून उपक्रम तुमचे हे झाले? आता हे जे मी आता CBCTचं मशीन घेतलं आहे, तर पूर्वी CBCT म्हणजे काय असतं, हे, म्हणजे आपल्या प्रेक्षकांना आपल्याला समजावं? हे कॉम्प्युटराइज बेस CT स्कॅनचंच मशीन आहे. याच्यामध्ये आपण पेशंटचं बोनबद्दल जी काही कंडिशन आहे, बोन सॉफ्ट आहे का हार्ड आहे, किंवा बोनची कंडिशन कशी आहे, त्या बोनमध्ये कुठल्या प्रकारचे इन्फेक्शन आहे, किंवा सायनस लाईन कशी दिसते, किंवा बाकीचे बोन्स कसे दिसतात, टेरिगॉइड बोन कसे दिसतात, किंवा टेरिगॉइड झायगोमॅटिक बोन कसे दिसतं, याचं सगळं ते आपल्याला त्या CBCTमध्ये दिसतं. आता आमच्या डेंटल याच्यामध्ये इम्प्लांट डेंटिस्ट्री ही आता खूप प्रमाणात फेमस झाली आहे. पूर्वी भारतामध्ये एवढे इम्प्लांट होत नव्हते, पण आता लोकांमध्ये अवेअरनेस वाढल्यामुळे प्रत्येकजण इम्प्लांटमध्ये जास्त इंटरेस्ट घेतो. तर इम्प्लांटमध्ये आपल्याला टाकताना तिथं बोनची कंडिशन कशी हे खूप महत्त्वाचं असतं. पूर्वी आमच्याकडे कोणी पेशंट आलं तर आम्हाला रेडिओलॉजिस्टकडे पाठवावं लागायचं, जे सेंटर असायचे. तर मग ते पेशंटला तिकडे जाणं, तिथे पैसे खर्च करणं, मग ते रिपोर्ट यायला खूप वेळ लागायचा, आणि प्रत्येक वेळेस पेशंटला तिकडे जाऊन नंबर लावणं हे वगैरे शक्य नव्हतं. मग मला असं लक्षात आलं की हे पेशंटला खूप त्रासदायक गोष्ट आहे, तर हे मशीन आपणच आपल्या क्लिनिकला का नको घ्यायला. पण हे क्लिनिक बरोबर म्हणजे आता हा रेडिओलॉजीचा विषय झाला, हां, त्याचं वेगळं ट्रेनिंग वगैरे? मला मुंबईला जाऊन ते सगळं ट्रेनिंग घ्यावं लागलं. त्यासाठी मला 1.5-2 वर्ष त्याच्यामध्ये चांगला अभ्यास करावा लागला. त्याचे स्लाईड्स कसे असतात, त्याचं शूटिंग कसं करावं लागतं, कुठल्या सेक्शनमध्ये आपल्याला बघायचं आहे, त्याच्यामध्ये वेगवेगळे सेक्शन असतात, एक्झेल सेक्शन असतात, MRI सेक्शन असतात. ते सगळ्या सेक्शनचा कसा युटिलायझेशन आपल्याला आपल्या सर्जरीमध्ये करता येतो. एक कॉम्प्लेक्स सर्जरी पण असतात, टेरिगॉइड इम्प्लांट सर्जरी, झायगोमॅटिक इम्प्लांट सर्जरी, त्यानंतर नेझल सेप्टम इम्प्लांट सर्जरी, किंवा एक कॉम्प्लिकेटेड अक्कलदाढ काढायच्या सर्जरी असतात, आपण त्याला डिसइन्फेक्शन म्हणतो. त्यानंतर एक रिपोजिशनच्या सर्जरी असतात. तर ह्या सगळ्या सर्जरींसाठी ते मशीन खूपच गरजेचं आहे. आणि जेव्हा आपण सर्जरी करतो त्यावेळेस पण आपण सर्जरी बरोबर करतो आहे की आपण जी सर्जरी करताना कुठल्या महत्त्वाच्या भागाला इजा नको व्हायला, तर हे आपल्याला प्रत्येक वेळेस चेक करावं लागतं. तर मग ते मशीन आपल्या क्लिनिकमध्ये असणं खूप गरजेचं आहे हे मला जाणवलं. मग मी ते मशीन थोडंसं व्यवस्थित प्लॅन करून वेगवेगळ्या कंपनीचं अभ्यास करून मग ते मशीन मी परचेस केलं. त्याबरोबर मला असं वाटलं की आपल्याला हे मशीन घेऊन तर नुसतं फायदा होणार नाही, त्याबरोबर आपल्याला आता एक फेशियल स्कॅनिंगचं मशीन घ्यावं लागेल, इंट्राओ स्कॅनिंगचं मशीन घ्यावं लागेल. कारण मग तो डाटा मग इंट्राओ स्कॅनिंगने आणि फेशियल स्कॅनिंगने तुमचं शरीराचा जो सॉफ्ट पार्ट असतो तो पार्ट आपल्याला मर्ज करता येतो. मग हे सगळं एक ब्लू स्काय बायोचं एक सॉफ्टवेअर असतं ॲडव्हान्स. त्या सॉफ्टवेअरमध्ये तुम्हाला CBCTचा हार्ड पार्ट आणि इंट्राओ स्कॅनिंगचा सॉफ्ट पार्ट मर्ज करून तुम्हाला पूर्णपणे पेशंटचं स्कल स्ट्रक्चरच आपल्याला कॉम्प्युटरमध्ये बघता येतं. मग मी बऱ्याच वेळा ज्या काही आम्हाला इम्प्लांटच्या सर्जरी प्लॅन करायच्या आहे ते आम्ही पहिल्यांदा कॉम्प्युटरमध्येच प्लॅन करायचो की आपल्याला हा इम्प्लांट टाकायचा आहे किंवा ही सर्जरी करायची आहे, तर आपल्याला कुठल्या डायरेक्शनने जावं लागेल, कुठले इम्पॉर्टन्स पार्ट्सला आपल्याला सेव्ह करता येईल, ह्या सगळ्या गोष्टींसाठी त्याचा खूप इम्पॉर्टन्स आहे. आणि हे जेव्हा आपण म्हणतो डेंटल ट्रीटमेंट म्हटली की दात आणि तसं बघायला गेलं तर तुमचं मेंदू, कान, मेंदू हे खूप अतिशय जवळचे अवयव आहेत. तर तसा काही हे असतो का, म्हणजे त्याचा काही दाताचा आणि डायरेक्टली कुठल्या तरी म्हणजे नर्व्ज अशा येतात की त्याची तुम्हाला जशी तुम्ही आता CT स्कॅन करता तर त्यावेळेला त्या ज्या काही काळजी घ्यायच्या असतात की ती कुठलीही नर्व आपल्याला कुठेही डॅमेज नाही झाली पाहिजे किंवा त्याला बायपास करायला पाहिजे, तर त्याकरता या CBCT जे तुमचं मशीन आहे त्याचा कसा आता नॉर्मली पूर्वीपेक्षा आता सध्या अक्कलदाढ काढायचं पेशंट खूप येतात. म्हणजे खूप लोकांना अक्कलदाढ आडवी अडकलेली आहे किंवा हॉरिझॉन्टली अडकलेली आहे, आणि ती नेमकी आपली जी मेन नर्व असते मॅन्डिब्युलर नर्व, आम्ही त्याला इन्फिरियर नर्व म्हणतो, मॅन्डिब्युलर नर्वची ब्रँच, ती आणि अक्कलदाढ खूप एकमेकांजवळ असतात. तर ती अक्कलदाढ काढताना बऱ्याच वेळा त्या नर्वला इंजुरी होते आणि मग पेशंटला पूर्ण त्यांचा अर्धा जो चेहऱ्याचा भाग आहे तो पॅरेलाइज होऊन जातो. पेशंट तो पूर्ण नम होऊन जातो, तो
2 महिन्यासाठी पण असतो, 2 वर्षासाठी पण असतो किंवा परमनंट पण होऊ शकतो. मग ह्या अशा कॉम्प्लेक्स सर्जरीसाठी मग आपल्याला त्या CBCTचा खूप चांगला यूज होतो की ती नव आणि ते आमचं जो आपल्याला दात काढायचा आहे त्याच्यामध्ये किती डिस्टन्स आहे, ते डिस्टन्स आपल्याला 0.2 mm आहे का 0.5 mm आहे, किती रिस्क आहे ते आपल्याला समजतं. बऱ्याच वेळा ते डिस्टन्स 0 mm पण असतं. मग अशा वेळेस आम्हाला पेशंटला कल्पना द्यावी लागते की आपण जेव्हा ही अक्कलदाढ काढणार आहे त्यावेळेस तुम्हाला थोडीफार इंजुरी होण्याची शक्यता आहे आणि थोडाफार नमनेसचा प्रॉब्लेम येऊ शकतो. त्या नर्व इंजुरीसाठी मेडिसिन पण आहे, नर्व टॉनिक पण असतात, B12चे मेडिसिन असतात, न्यूरोबिन 4चे मेडिसिन असतात. ते मेडिसिन घेऊन ती नर्व इंजुरी रिकवर पण होते, पण ती कशी रिकवर होईल, तिला किती दिवस लागेल हे असं कुठे डॉक्टर सांगू नाही शकत. तर ह्या सगळ्या हे सगळे कॉम्प्लिकेशन टाळण्यासाठी मग आम्ही त्याचा आधीच CBCTमध्ये अभ्यास करून आपल्याला अशा प्रकारे दात काढायचा प्लॅन करायचे किंवा अशा प्रकारे आपल्या दाताचं सेक्शन करायचे की जेणेकरून ते नर्व इंजुरी नको व्हायला. किंवा आपण जेव्हा वरच्या जबड्याचा दात काढतो तेव्हा ती दात काढताना तो सायनसमध्ये शिफ्ट नको व्हायला किंवा सायनसमध्ये नको जायला, कारण सायनसमध्ये सगळं आपलं एअर स्वच्छ व्हायचं काम असतं. त्याच्यामध्ये जर ते सडलेला रूटपीस गेला किंवा दात गेला तर ते इन्फेक्शन सायनोसायटिसचं इन्फेक्शन होतं. तर अशा बऱ्याच गोष्टीसाठी मग हे ॲडव्हान्स मशिनरीची फार गरज पडते. म्हणजे आता तुम्ही जे सांगितलं की ही जी ॲडव्हान्समेंट डेंटिस्ट्रीमध्ये होती आहे, तर त्याच्यामध्ये या बऱ्याच गोष्टींचा म्हणजे तुम्ही जो उल्लेख केला, म्हणजे मी आत्तापर्यंत आपण जो हे बघितलं की तुमच्या डेंटिस्ट्रीपासून तुम्ही रेडिओलॉजीमध्ये गेलात, आता एकदम तुम्ही न्यूरोलॉजीमध्ये सुद्धा गेलात. म्हणजे त्याचे काय न्यूरोचे वेन्स वगैरे असतात त्याचा अभ्यास करून मग तुम्हाला हे करायला लागतं. अर्थातच हा एवढा मोठा 20-22 वर्षाचा अनुभव आहे आणि त्याचा तुम्हाला त्याच्या ह्या कामासाठी नक्कीच उपयोग होत असेल. बरं, तुमच्या फॅमिलीमध्ये सुद्धा ती हिस्ट्री आहे, म्हणजे तुमच्या पत्नी स्मिताताई ह्यासुद्धा डेंटिस्ट आहेत, तुमचे भाऊ तुम्ही जसं सांगितलं ते स्वतः ENT सर्जन आहेत आणि वहिनीसुद्धा डॉक्टर आहेत, गायनेकॉलॉजिस्ट. तर ह्या सगळ्यांचा तुमच्या घरगुती याच्यामध्ये तुम्हाला एकमेकांशी चर्चा करून आणि ह्या नवीन नवीन टेक्नॉलॉजीकडे झेप घ्यायला तुम्हाला कसा काय त्याचा उपयोग होत असतो? मी जेव्हा डेंटलचं एज्युकेशन घेत होतो तेव्हा आमच्या मोठ्या बंधू डॉक्टर किरण शिंदे यांना खूप मदत लागायची असिस्टंट म्हणून. तर मग त्यांचे सकाळी 6 वाजता 7 वाजता टॉन्सिलचे ऑपरेशन राहायचे, हेड नेकचे ऑपरेशन राहायचे. तर तो मला सांगायचे की मला सध्या असिस्टंटची गरज आहे, हे ऑपरेशन करताना तू मला मदत करशील का? तर मी खूप चांगल्या उत्साहाने त्याला त्याचे ऑपरेशन करण्यामध्ये मदत करायचो. तर ते त्यांचं ते हेड नेकचं ऑपरेशन करताना मी बऱ्यापैकी सगळ्या गोष्टी ऑब्झर्व करायचे की हे किती कॉम्प्लेक्स सर्जरी करतात आणि त्याचा मला खूप फायदा झाला. म्हणजे बऱ्याच वेळा तिच्याकडे केसेस यायचे की एक मॅन्टिब्युलर फ्रॅक्चर झालं आहे, मॅक्झिलर फ्रॅक्चर झालं आहे, ते शिवायचं आहे. तर याचा बराच पार्ट डेंटिस्ट्रीमध्ये पण रिलेटेड असतो. तर ते जेव्हा मी त्या कॉम्प्लेक्स सर्जरी बघितल्या तर त्याच्यावर मला माझ्या फील्डचा खूप मला चांगला फायदा झाला. बऱ्याच वेळ आमच्या वहिनींना पण गरज पडायची की त्यांना इमर्जन्सीमध्ये डिलिव्हरीला जावं लागायचं. ते गायनेकॉलॉजिस्ट असल्यामुळे आणि गव्हर्नमेंटमध्ये जॉब करत असल्यामुळे त्यांना पण अपरात्री कधी बोलवणं यायचं. तर मी त्यांना पण त्यांच्या क्षेत्रामध्ये जेवढे शक्य तेवढे मदत करायचा प्रयत्न करायचा की ते ॲनेस्थेसिया कसं देतात किंवा इमर्जन्सी सिच्युएशन कशी हँडलिंग करतात, इमर्जन्सी ड्रग कुठे देतात, त्याचा पण त्यांना खूप फायदा झाला. आता डेंटिस्ट्री खूप व्हास्ट आहे आणि आपण कितीही एज्युकेशन घेतलं तर असं वाटतं की आपण खूप ते कमीच आहे. तर मग मी माझी मिसेस डॉक्टर स्मिता शिंदे हिला सांगितलं की बाबा तू पण नवीन एज्युकेशन घेत जा. मग जे कोर्सेस मी स्वतः केले, इम्प्लांटचे असेल किंवा ऑर्थोडॉन्टिकचे कोर्सेस असेल किंवा स्माईल डिझाईनचे कोर्स वगैरे असेल, ते सगळे कोर्स मी तिच्याकडून करून घेतले. मग तिचं पण माझ्या बिझनेसमध्ये, माझ्या व्यवसायामध्ये मला खूप फायदा होतो. आता मी बरेच असे क्षेत्र डिवाईड करून घेतलं की बाबा तू स्माईल डिझाईनचं काम कर, लहान मुलांचं काम कर, आयलायनरचं काम कर, मी इम्प्लांटकडे बघेल किंवा मी रूट कॅनलचं काम करेल. तर थोडंसं आम्ही क्षेत्र पण आमचं डिवाईड करून घेतलं, कारण हे एवढं सगळ्या ठिकाणी एज्युकेशन घेणं, त्याच्यामध्ये बारकाईने अभ्यास करणं नाही शक्य होत. तर मग असं आहे की आपला काही पार्ट, तुझा जो इंटरेस्टेड पार्ट आहे त्या पार्टमध्ये तू चांगलं उत्तीर्ण हो. ज्या ठिकाणी मला शक्य तिथे मी मॅक्झिमम एज्युकेशन घेत जाईल. त्याच्यामुळे आमच्या व्यवसायाला खूप मोठा हातभार लागला. नाही, हे करत असताना माझ्या एक लक्षात येतं, म्हणजे प्रत्येक व्यवसायाचे काही हे असतात,
काही कॉन्ससुद्धा असतात. प्रोज तुम्ही बऱ्यापैकी आपण डिस्कस केले. कॉन्स म्हणजे असं की डेंटल सर्जनला पाठीचा त्रास हा एक हल्ली कॉमन हे झालेला आहे. बऱ्याच डेंटल याच्यामध्ये आपण बघत असतो की पाठीचा त्रास हा होत असतो त्यांना. तर हा त्रास कशामुळे होतो आणि तो त्रास अवॉइड करायला तुमचं कसं काय योगदान तुम्ही हे करता, तुम्ही काय प्रयत्न करता बेसिकली तुम्ही ते, कारण तुम्हाला कधी असं वाटलंय का की बाबा हा त्रास होऊ शकतो मला, किंवा काही इतर गोष्टीत इतर बाबींमध्ये असं काही कधी वाटलं का तुम्हाला की असं होऊ शकतं बाबा आपल्याला? तसं बघितलं तर हा त्रास आहे ना प्रत्येक डेंटिस्टला होतोच. बापरे, प्रत्येकाला होतो? होतोच. असं एकही डेंटिस्ट नाही की त्याला तो त्रास होत नाही. नॉर्मली आमचं कामच असं आहे की आम्हाला बसून काम करावं लागतं. पण बसून काम करताना दाताची रचनेप्रमाणे आम्हाला मानेची रचना करावी, मान आपल्या हलवावी लागते. ते सगळं करताना आम्ही कामामध्ये एवढं वेगळं असतो की आपल्यालाच कळत नाही की आपण कशा प्रकारे कसे वागतो किंवा कसं हे आपल्याला ते नाही समजत. कॉम्प्लेक्स सर्जरी करताना पण आपल्याला नाही समजत की आपण कशा प्रकारे वागतो, मानेचा कसा दुरुपयोग होतो आपल्याकडून. तर हे केल्यानंतर साधारणपणे प्रत्येक डेंटिस्टला 15-20 वर्षानंतर थोडंफार तरी म्हणा की मानेचा त्रास होतो. कॉमनली स्पॉन्डिलोसिसचा त्रास होतो. काही डेंटिस्ट लोकांना हाताला मुंग्या येणं, बोटांना मुंग्या येणं हा प्रॉब्लेम येतोच. असं होत नाही की येत नाही प्रॉब्लेम. तर मग त्याच्यावर आम्ही आता हे आमच्या जे काही सिनियर लोक होते ते सांगायचे की तुम्ही उभं राहून प्रॅक्टिस करा. म्हणजे आम्ही ते उभं राहून प्रॅक्टिस केल्यामुळे त्यांना हा प्रॉब्लेम नाही जाणवला. पण आता एवढं 10 तास 15 तास उभं राहून प्रॅक्टिस करणं आता शक्य नाही होत, तेवढं पॉसिबल पण नाही आहे. तर जेव्हापासून आता आम्ही हे सगळे बसून डेंटल प्रॅक्टिस करायला लागलो तर आमच्या जनरेशनला हा प्रॉब्लेम जास्त जाणवला ॲज कम्पेअर टू त्यांच्या जुन्या जनरेशनात हा प्रॉब्लेम नाही जाणवला. तर आम्ही नवीन डेंटिस्टला सांगतो की बाबा तुम्ही रेग्युलरली एक्सरसाइज करा, रेग्युलरली योगा करा. मी आता गेल्या 23 वर्षापासून जेव्हा मला असं वाटलं की हा प्रॉब्लेम येऊ शकतो तर मला स्विमिंगची खूप आवड होती, पोहण्याची खूप आवड होती. तर मी 7वी-8वीपासून स्विमिंग करायचो. तर जेव्हा मला त्रास व्हायला लागला तेव्हा डॉक्टरने मला सांगितलं की तुम्ही सोडू नका. तुम्ही स्विमिंग केल्यामुळे किंवा तुम्ही योगा केल्यामुळे तुम्हाला हा प्रॉब्लेम कमी जाणवेल तुम्हाला. तर मी गेल्या 7वीपासून मी स्विमिंग करतोच आहे. रेग्युलरली योगाचं पण अभ्यास करतो आहे. तर याच्यामुळे मला थोडासा त्रास कमी जाणवतो. आणि मी नवीन लोकांना, नवीन जे डेंटिस्ट लोक येतात त्यांना पण मी तेच सांगतो की तुम्ही जेव्हा पेशंटवर काम करणार तेव्हा थोडीशी स्वतःच्या पाठीची पण काळजी घेत जा. आणि जेवढं शक्य आहे तेवढं तुम्ही तुमचं पोश्चर असं मेंटेन करा की तुमच्या भविष्यामध्ये स्पायनल कॉर्डला जास्त इंजुरी होणार नाही. आता तुम्ही सांगितलं तुमच्याकडे जे नवीन यंग मुलं येतात ती शिकायला येतात, इंटर्न्स असतील, किंवा तुमच्याकडे आता अर्थातच स्टाफची गरज लागते. प्रत्येक पेशंट काही प्रिलिमिनरी टेस्ट करून घ्यायला तुमच्याकडे सपोर्ट स्टाफ असणारच. जे डॉक्टर्सच असतात, ते बेसिकली ते डेंटिस्टच असतात. आणि ते डेंटिस्ट कळत न कळत तुमच्याकडे शिकतही असतात. तर साधारण किती डेंटिस्ट असे आता तुमच्या या 2 दशकापेक्षा जास्त तुमचा जो प्रवास आहे तर त्याच्यामध्ये किती डेंटिस्ट तुमच्याकडे येऊन गेलेत की ज्यांना तुमच्याकडनं हे ट्रेनिंग मिळालं आहे म्हणा, किंवा कसं? त्याच्यामध्ये एक असं आहे की शासनाने एक रूल तयार केलेला आहे की जोपर्यंत तुमच्याकडे रजिस्ट्रेशन येत नाही तोपर्यंत तुम्हाला प्रायव्हेटमध्ये पेशंटवर काम करता येत नाही. तर बऱ्याच वेळा पेशंटला असं वाटतं की जे डॉक्टर आहे ते अजून शिकाऊ आहे का, पण असं नाही आहे. गव्हर्नमेंटने तसं रूलच तयार केलेलं आहे की तुम्ही डेंटल हॉस्पिटलला प्रॅक्टिस करू शकतात पण डेंटल स्वतःचं हे नाही. हां, पण तुम्ही कुठल्याही प्रायव्हेट प्रॅक्टिसमध्ये किंवा स्वतः प्रॅक्टिस करू शकत नाही जोपर्यंत तुम्ही तुमचं रजिस्ट्रेशन येत नाही किंवा डेंटल काउन्सिलचा नंबर येत नाही. दुसरी गोष्ट, आम्ही प्रत्येक डेंटिस्टला सांगतो की तुम्हाला पहिले 1 वर्ष 2 वर्ष ऑब्झर्वेशन करावं लागेल. तुम्हाला हेल्पिंग हँड म्हणून काम करावं लागेल, कारण डायरेक्ट पेशंटवर काम करणं नाही शक्य होत. आम्ही त्यांना छोटे मोठे कामं देतो की दात स्वच्छ करणं, साधं फिलिंग करणं किंवा एक्सरे काढणं, माप पोर करणं, अशी आम्ही कामं देतो त्यांना पहिले 1-2 वर्ष. आणि नॉर्मली आता माझ्याकडे पहिल्यापासून पेशंटचा ओघ चांगला असल्यामुळे मला या असिस्टंट डॉक्टरांची खूपच गरज पडायची. तर जे काही सोपे ट्रीटमेंट असतात ते मी त्यांच्याकडून करून घ्यायचो. तर साधारणपणे माझ्याकडून आत्तापर्यंत 457 डेंटिस्ट लोक
माझ्या क्लिनिकमधून शिकून गेले. आता कोणी पुण्याला प्रॅक्टिस करतं, कोणी मुंबईला प्रॅक्टिस करतं, कोणी काही लोक दुबईला पण सेट झाले. माझा एक डॉक्टर मित्र आहे, त्यांना तिथे चांगल्या प्रकारे तिथलं एज्युकेशन तिने घेतलं आणि ते नाशिकवरून माझ्याकडे क्लिनिकमध्ये काम करून मग ते दुबईला पण प्रॅक्टिस करतात. बरेच डॉक्टर नंतर MDS पण झाले. म्हणजे त्यांना असं वाटलं की नुसतं जनरल प्रॅक्टिस करून फायदा नाही, तर त्यांनी पुढचं पण एज्युकेशन घेतलं. तर असे बरेच डॉक्टर, ते आज पण ते डॉक्टर लोक संपर्कात आहे. ते सांगतात की सर तुमच्यामुळे आम्हाला खूप फायदा झाला. आणि कुठेतरी असतेच. आणि मला ते पहिल्यापासून माझ्या स्वभावात असं होतं की बाबा आपण स्वतः पण शिकायचं आणि दुसऱ्यांना पण शिकवायचं. माझे आई बाबा नेहमी सांगायचे की आपण जेवढ्या लोकांना शिकवतो ना तेवढं आपलं नॉलेज अजून वाढतं. नॉलेज आपलं कधीच कमी होत नाही. म्हणजे हे एक प्रकारचं एक सगळ्यात मोठं शिक्षण देणं, हे सगळ्यात मोठं दान पण आहे. म्हणजे ते तुमचं वाढतच जातं, कधी कमी होत नाही. तर मला कधी असं मनामध्ये विचार नाही आला की मी कुठे डेंटिस्टला शिकवतोय आणि तो कधीतरी माझ्याकडे, असं मला कधी विचार आला पण नाही. आणि म्हटलं ठीक आहे, आता एवढा मोठा समुद्र आहे आपल्या भारतामध्ये, एवढी मोठी लोकसंख्या आहे, तर कितीही डेंटिस्ट आले तरी ते कमीच आहे असं वाटतं. म्हणजे त्या लोकसंख्येचे प्रमाण आहे तेवढं डेंटिस्ट लोक नाहीच आहे. तर मला असं कधी वाटलंच नाही की असं काही कुणी आपल्याकडे, असं तो विचार कधी आलाच नाही मनामध्ये. हा जो तुम्ही म्हणता ना की जॉब डेफिसिट आणि याचा जो विचार करता तुम्ही, तर आता तुमच्याकडे जसे शिकून जातात त्यांच्याकडे अर्थातच तुम्ही शिष्य म्हणूनच बघता, त्याच्यामुळे तो विचार येणं तुमच्या मनात शक्यच नाही. मीही तुम्हाला आज बरीच वर्ष ओळखतोय, त्याच्यामुळे तुमचा तो स्वभावही नाही आहे तसा. पण ह्याबरोबरच एक म्हणजे हा तर नैसर्गिक मानवी स्वभाव झाला की ते तुमच्याशी चांगलं हे टिकून आहे. ह्याबरोबरच आपल्याकडे एक आता नवीन एक म्हणजे आक्रमण येत आहे, त्याला आक्रमण म्हणा किंवा संधी म्हणा, तर ते म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि मशीन लर्निंग. तर आता ह्याचा काही डेंटिस्ट्रीमध्ये कुठे काही संबंध येतोय, येणार आहे का, येत चाललाय, हे कुठल्या परिस्थितीत आहे आणि त्याच्यात म्हणजे तुम्हाला ते चॅलेंजेस वाटतात की तिथे तुम्हाला अपॉर्च्युनिटीज दिसतात? AI मुळे काय झालं की नवीन डेंटलमध्ये ऑपॉर्च्युनिटी सुरू झाल्या. पूर्वी कसं होतं की बऱ्याच सर्जरी ह्या ब्लँकली आपण डॉक्टर लोक करायचे. आता आमच्याकडे नेव्हिगेशन सिस्टीम आल्या, त्याच्यामध्ये आपण स्क्रीनवर बघून आपलं जे काही आपण ड्रिल वापरतो इम्प्लांट करताना, तर ते स्क्रीनवर आपल्याला दिसतं AIच्या सिस्टीमनुसार. आणि भविष्यामध्ये जे काही आर्टिफिशियल इंटेलिजन्सचे जे काही फायदे आहे ते खूप चांगल्या प्रकारे डेव्हलप होणार आहे. आणि सगळ्या सर्जरी पण ज्या कॉम्प्लेक्स सर्जरी आहेत त्या पण खूप सोप्या प्रकारे होणार आहे. आता AI मुळे काय झालं की आमचं डेंटिस्ट लोकांना पहिल्यांदा कळलं की बाबा इथे सॉफ्टवेअर इंजिनियर किंवा यांचा पण खूप मोठा रोल आहे. AI मुळे अजून एक बेनिफिशियल झालं की नवीन चांगले मशिनरी पण डेव्हलप व्हायला लागले. नवीन आता पूर्वी एक कॅप तयार करायला 2-3 दिवस लागायचे, तर AI मुळे काय झालं की आपण कुठल्याही पेशंटची कॅप ही 1 तासामध्ये देऊ शकतो. म्हणजे याच्यात AI आणि 3D प्रिंटिंग याचं काही AI 3D प्रिंटिंग असेल किंवा ब्लू स्काय बायो सॉफ्टवेअर सॉफ्टवेअर असेल किंवा हे सगळे सॉफ्टवेअर तयार करतात IT कंपनी, आणि हे सगळे AI रिलेटेड सॉफ्टवेअर असतात. आणि या सॉफ्टवेअरच्या अनुषंगाने आपल्याला खूप चांगल्या प्रकारे कॉस्मेटिक डिझाईन किंवा स्माईल डिझाईन असेल किंवा तुमचं दातांची रचना व्यवस्थित करणं असेल किंवा कॉम्प्लेक्स सर्जरी असेल, सायनस लिफ्टिंगच्या सर्जरी असेल, डायरेक्ट सायनस लिफ्टिंग, इनडायरेक्ट सायनस लिफ्टिंग, झोगोमॅटिक सर्जरी असेल, ह्या खूप सोप्या झाल्या AI मुळे. आणि हे AI मुळे एज्युकेशनचा स्तर पण खूप एक हाय लेवलला पोहोचून गेला. नेमकं काय चुकीचं आहे आणि काय बरोबर आहे हे पण AI मुळे आता डेंटिस्ट लोकांना समजायला लागलं. AI मध्ये तुमचा संचार सुरू झालेला आहे, सुरू करण्याच्या विचारात आहात? आता AIचं आमच्याकडे आहे ना, नवीन सॉफ्टवेअर जेव्हा येतात किंवा नवीन मशिनरी येतात तर तिचं आम्हाला एज्युकेशन घ्यावं लागतं. तर साधारणपणे ते सुरू केलेलं? मी सुरू केलं आहे. मी 2 वर्षापूर्वीच नाही का गुवाहाटीला गेलो होतो. तिथे आमचे जे मेंटॉर सर होते डॉक्टर सुदीप पॉल, त्यांच्याकडे मी 7-8 दिवस थांबून त्यांच्याकडे ते सगळं टेक्नॉलॉजी शिकलो. तर त्याच्यामध्ये मला पहिल्यांदा कळलं की AIचा किती प्रभाव आहे. हाऊ ओल्ड इज डॉक्टर सुदीप पॉल? ही इज जस्ट 27 years old. आणि 27 वर्षाच्या मुलाखाली तुम्ही आजच्या 27 वर्षाचा अनुभव घेऊन मग त्याच्याकडे तुम्ही शिकताय. पण हा कसा होता म्हणजे हा अनुभव? तो ऍक्च्युली त्याने
बायोटेक्नॉलॉजी बायोमेकॅनिक एक ब्रँच आहे. म्हणजे तुम्ही बायोलॉजी आणि इंजिनिअरिंग मेकॅनिक्स हे सगळ्यांचं कॉम्बिनेशन करून त्याच्यामध्ये एक तुमचं सॉफ्टवेअर इंजिनिअरिंगचा पण एक रोल असतो. तर हे आय टी सेक्शनमध्ये या गोष्टी खूप प्रमाणात त्याचा प्रभाव झालेला आहे. आणि मग त्या डॉक्टर सुदीप पॉल जो आहे तरी डॉक्टरेट, तुला डॉक्टर काय म्हणता का, तो ॲक्च्युअल डेंटिस्ट नाही, तो डॉक्टरेट आहे. त्याने खूप कमी वयामध्ये डॉक्टरेटीतला पदवी मिळाली. तर त्यांनी त्या बायोमेकॅनिकमध्ये त्यांनी ते सगळं त्याचा अभ्यास केला. तो ॲक्च्युली US कंपनीमध्ये काम करत होता. मग त्याला असं वाटलं की हे खूप चांगली ऑपॉर्च्युनिटी आहे. मग त्यांनी त्याची एक फ्रँचायझी घेऊन त्यांनी गुवाहाटीला एक त्याचं एज्युकेशन सेंटर सुरू केलं. आणि तो आता खूप साऱ्या डॉक्टरांना ते AIचं एज्युकेशन देतो. तर तुमचं AIचे काय काय यूज डेंटिस्ट्रीमध्ये आहे, तुम्ही सर्जिकल काही स्टेन तयार करतात, तुम्ही तुमच्या पूर्ण पेशंटचं स्कल प्रिंटआउट करतात. ते प्रिंटआउट करताना तुमचं फ्युचरमध्ये जी तुम्हाला सर्जरी करायची आहे त्याचं तुम्ही कसं प्लॅनिंग करणार, त्याचं सगळं कसं सेक्शनिंग करणार, ते सगळं ते एज्युकेशन देतात. त्याच्यामध्ये बऱ्याचपैकी ब्लू स्काय बायोटेक सॉफ्टवेअर असतं, एक मॅस्ट्रो म्हणून एक सॉफ्टवेअर असतं, त्याचं पण तिने आम्हाला एज्युकेशन दिलं. आणि हे ऑलरेडी तुम्ही तुमच्या याच्यामध्ये मी आता त्याचं युटिलायझेशन करतोय आणि त्याचा मला खूप फायदा पण होत आहे. म्हणजे आम्हाला जेव्हा आम्ही कॉम्प्लेक्स सर्जरी करतो इम्प्लांटच्या, जागोमॅटिकच्या किंवा कॉम्प्लेक्स स्माईल डिझाईन करतो त्यावेळेस मला याचा खूप चांगला फायदा होतो. आमच्याकडे आता एक अलायनर म्हणून एक खूप फेमस ट्रीटमेंट पण इंट्रोड्यूस झालेली आहे. त्याच्यामध्ये पूर्वीसारखे लोकांना मेटलचे ब्रेसेस लावावे लागायचे किंवा टूथ कलर ब्रेसेस लावावे लागायचे. एक पूर्वी एक सिरियल होती जस्सी म्हणून, त्याच्यामध्ये त्या मुलीला मेटलचे ब्रेसेस लावलेले असायचे. तर ते बघितल्यावर लोकांना ते मेटल ब्रेसेस लावायची इच्छा नाही व्हायची. तर आता हे सगळे ब्रेसेस आता आउटडेटेड झालेले. आता अलायनर म्हणून एक सिस्टीम आलेली आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला ब्रेसेस लावायची गरज नाही पडत. तुम्हाला एक दाताचं एक साध्याचं एक अलायनर मिळतं. ते एक सेट तुम्हाला 10 दिवस वापरावा लागतो. त्या सेटमध्ये तुमच्या दातांचे मुवमेंट होतात 0.2 mm आणि ते तुमचे दात ॲटोमॅटिकली सरळ होत जातात. ते हे पण हा जो बेस आहे अलायनरचा हा पूर्णपणे AI मुळेच डेव्हलप झालेला आहे. अच्छा, म्हणजे AI तर आता पूर्णपणे शिरकाव तर झालेला आहे, डेंटिस्ट्रीमध्ये शिरकाव झाला आहे आणि त्याचा तुम्ही वापर करताय. आता मला बोलताना तुमच्या असं लक्षात येतं आहे की मी स्वतः जवळजवळ 17-18 वर्ष बंगलोरला राहिलो आहे, बंगलोरसारख्या महानगरात राहिलो आहे आणि मी तुमचंही क्लिनिक बघितलेलं आहे, तुमच्याकडे मी ट्रीटमेंट घेतलेली आहे. तर तिथे मला कुठेही अशी तफावत कधीच जाणवली नाही की एका मेगा सिटीमधलं एक जे टेक्नॉलॉजिकली ॲडव्हान्समेंट असते ती सगळी मी तुमच्याकडे बघतोय. पण आत्ता बोलताना असं मला असं वाटतंय की अगदी जागतिक स्तरावरसुद्धा तुमच्याकडे आणि आपल्याकडच्या डेंटिस्ट्रीमध्ये आणि जागतिक स्तरावरच्या डेंटिस्ट्रीमध्ये आता काही फारसा फरक असा नाही राहिलेला नाही. किंबहुना कुठेतरी आपण टेक्नॉलॉजिकली आपण नेहमीच ॲडव्हान्स असतो, तेव्हा बऱ्याचशा देशांपेक्षा आपण पुढेच असणार आहोत त्याच्यामध्ये. तर मला तुम्हाला आता असं विचारायचं आहे की हे सगळं करत असताना मेडिकल टुरिझम म्हणून एक नवीन कन्सेप्ट आहे. नवीन म्हटलं तरी आज 10-15 वर्ष झाली मेडिकल ट्रान्स्क्रिप्शनिस्ट तर इथे आहेतच भारतामध्ये भरपूर. पण मेडिकल टुरिझममध्ये भारतातली जी एकंदरीत वैद्यकीय व्यवस्था आहे ती आज जागतिक पातळीवर आहे. म्हणजे जे काही फर्स्ट क्लास आहे ते फर्स्ट क्लासच आहे आपल्याकडे. तर असे कोणी बाहेर देशातनं तुमच्याकडे कोणी पेशंट येत असतात का, किंवा त्यांना तुम्ही मग कसं तुम्ही त्यांना हे करत असता म्हणजे त्यांच्या ट्रीटमेंटला, कारण त्यांना दिवस कमी असतील तसे की एवढ्या दिवसात ट्रीटमेंट झालीच पाहिजे. तर ह्या सगळ्या ज्या नवीन टेक्नॉलॉजी होतात त्याच्यात तुम्हाला नक्कीच फायदा तर होत असेल की ट्रीटमेंट लवकरात लवकर पूर्ण झाली पाहिजे. तर असे किती पेशंट तुमच्याकडे साधारण येत असतात वर्षाला? आता जनरली ना भारतामध्ये इन्शुरन्स मेडिक्लेम आणि एक इन्शुरन्स एक सिस्टीम आहे. तर मला बरेच पेशंट येऊन विचारतात की सर डेंटल ट्रीटमेंट मला करायची आहे, पण आपल्याकडे अशी काही सुविधा आहे का की आपल्याकडे मेडिक्लेम होऊ शकतं किंवा इन्शुरन्समध्ये हे ट्रीटमेंट होऊ शकतात का? तर अजून तरी भारतामध्ये मेडिक्लेम आणि इन्शुरन्समध्ये डेंटल ट्रीटमेंट कवर नाही आहे. तर मग त्यांचं असं असतं की बाबा सर का आत्तापर्यंत आपण याच्यामध्ये मागे आहो. मी त्यांना सांगितलं की ही खूप चांगली गोष्ट आहे की मेडिक्लेम किंवा इन्शुरन्समध्ये डेंटल ट्रीटमेंट कवर नाही होत. कारण जे काही बाहेरचे देश आहे, साधारणपणे UK असेल, US असेल, तिथल्या पेशंटला हा प्रॉब्लेम खूप फेस करावा लागत आहे. कारण तिथे एक इन्शुरन्सची एक अमाऊंट भरली की तिथल्या पेशंटला असं वाटतं की आपल्या सगळ्या डेंटल ट्रीटमेंट ह्या इन्शुरन्समध्ये कवर होणार आहे. तर तिकडे आता कुठलाही
नॉर्मल पर्सन असेल, त्याला दात स्वच्छ करायचं असेल किंवा दाताचा प्रॉब्लेम जरी नसेल तरी ते एक उत्सुकता म्हणून आपल्या मेडिक्लेममध्ये कवर होतं आहे म्हणून ते उत्सुकता म्हणून दात स्वच्छ करून टाका किंवा याचा एक्सरे घेऊन टाका. तर कारण नसताना पण ते तिथे भरपूर लोक मेडिक्लेममुळेच डेंटल ट्रीटमेंट घ्यायचा प्रयत्न करतात. पण आत्ताची शोकांकिता अशी आहे की तुम्ही जर न्यूजपेपर वाचत असेल किंवा तुम्ही जर BBC न्यूजमध्ये जर बघत असेल तर UK सारख्या कंट्रीमध्ये 3-3 महिने 4-4 महिने डेंटलच्या ट्रीटमेंटसाठी वेटिंग आहे. कारण तिथे डेंटिस्टचं संख्या आणि पेशंटचं डिमांड हे तफावत मॅच नाही होते आणि तिथल्या लोकांना तसंच ते सगळं अंगावर काढावं लागत आहे. म्हणजे तिथे ते लोक जरी फायनान्शियली साऊंड असतील किंवा ते टेक्नॉलॉजी जरी साऊंड असेल पण तिथे वेळेवर त्यांना ट्रीटमेंट मिळत नाही आहे. मग बरेच जे काही बाहेरच्या कंट्रीमधले पेशंट आहे त्यांचा ओघ भारताकडे येण्याचं पण एक असतं की इथे लगेच आपल्याला ट्रीटमेंट उपलब्ध होऊन जाते. दुसरी गोष्ट, परदेशामध्ये डेंटल ट्रीटमेंट ह्या खूपच कॉस्टली आहे, खूपच महागड्या आहे, त्या परवडण्यासारख्या पण नाही आहे. माझे बरेच US चे मित्र म्हणतात की तिथे इतक्या महागडे डेंटल ट्रीटमेंट आहे तर मी अमेरिकेवरून नाशिकला फ्लाईटने आलो आणि परत गेलो आणि ते 10 दिवस जरी राहिलो तरी ती ट्रीटमेंट नाही का तिथे ट्रीटमेंट करणं परवडत नाही जेवढं इथे येऊन ट्रीटमेंट करणं सोपं आहे. पण मग ह्या केसमध्ये म्हणजे मी मेडिकल टुरिझम जे म्हणतोय तर मेडिकल टुरिझममध्ये आता समजा त्यांचं डेंटिस्ट्री तिथे कव्हर असेल, कारण बरेचसे असे काही आजार आहेत की ते तिकडे कव्हर असल्यामुळे मेडिकल जे इन्शुरन्स असतात ते इन्शुरन्स कंपन्याच त्यांना भारतामध्ये पाठवतात आणि त्यांचे ट्रीटमेंट जर पेशंट तयार असेल तर तो भारतात येऊन ट्रीटमेंट घेतो, त्यालाही तिथे त्याचा नंबर चांगला लागतो, भारतातली ट्रीटमेंट चांगली आहे. आता समजा म्हणजे थोडक्यात म्हणजे समजा काही नी रिप्लेसमेंट सर्जरी वगैरे असतात अशा पेशंट माझी एकदा भेट झाली होती की तो माणूस दुबईवरनं आला होता, मस्कतवरनं इथे नी रिप्लेसमेंटसाठी आला होता आणि तो म्हणला माझी सगळी जे हे आहे ते माझी इन्शुरन्स कंपनी देणार आहे. तर आता बाहेरच्या देशात तर इन्शुर्ड आहे डेंटल ट्रीटमेंट, तर तसे काही पेशंट येणं सुरू झालंय की फ्युचरमध्ये येण्याची शक्यता? फ्युचरमध्ये आता येऊ शकतं, इन्शुरन्स आपल्याकडे फ्युचरमध्ये येणारच आहे कारण ती काळाची गरज पण आहे. पण बाहेरच्या पेशंटला बाहेरच्या पेशंटचा इन्शुरन्सचा भारतामध्ये एवढा फायदा नाही होत. तिथले मग त्यांना स्वतःचे पैसेनेच ते पैसे खर्च करावे लागतात कारण तिथले इन्शुरन्सचे जे नियम आहे त्या इन्शुरन्सच्या नियमामध्ये आपले जे काही डॉक्टर लोकांचं जे काही आपण सर्व्हिस देतो ते नॉर्म्स मॅच नाही होत किंवा त्यांची डिमांड ते मॅच नाही होत. पण आता मी विचारतोय ना ते म्हणजे आपला जो पॉडकास्ट समजा कोणी बाहेरच्या एखाद्या कारण आपली बरीच मराठी कुटुंब बाहेरसुद्धा राहतात ज्यांचा नाशिकमध्ये कुठून तरी संपर्क आहे, त्यांनी जर आपला पॉडकास्ट बघितला तर त्यांना एवढी तर खात्री नक्कीच वाटेल की आपण तिथे डेंटल ट्रीटमेंटसाठी वाट बघण्यापेक्षा जे काही दिवाळीला ख्रिसमसच्या सुट्टीमध्ये आपण इथे येतो तर प्लॅन करून झाले तर तुमच्यासारखे डॉक्टर त्यांना त्याच लेवलची सर्व्हिस द्यायला तयार आहेत. आपल्याकडे तसं बघितलं तर आपल्याकडे एक्सपोजर खूप चांगला आहे डॉक्टर लोकांचा. म्हणजे भारतामधले डॉक्टर लोक हे खूप कौशल्यपूर्ण त्यांचं काम असतं कारण त्यांना खूप पेशंट हँडलिंग करायची सवय असते, कॉम्प्लेक्स सर्जरी करायची सवय असते. आपले भारतीय डॉक्टर चांगल्या प्रकारे रिस्क पण घेतात. सम हाऊ इन्शुरन्सचा हा एक मोठा ड्रॉबॅक आहे की नाही, इन्शुरन्स आपण सोडून देऊ आता, पण पेशंट आले तर तुम्ही त्यांना त्यांच्या सर्व्हिस देऊ शकतो कारण तेवढे चांगली सर्व्हिस देऊ शकतो कारण भारतीय डॉक्टर हे खूप चांगल्या प्रकारे रिस्क घेतात आणि ते प्रॉब्लेम फेस करायचा प्रयत्न करतात. म्हणजे तो एक खूप मोठा बेनिफिशियल भारतीय लोकांमध्ये आहे. आणि दुसरी गोष्ट, भारतामध्ये व्हॉल्यूम जास्त असल्यामुळे इथे ट्रीटमेंट पण त्या प्रकारे इकॉनॉमिकलमध्ये मिळतात. पण आपण जरी म्हणतो की भारतामध्ये ट्रीटमेंट स्वस्त आहे पण त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं क्वालिटीमध्ये किंवा कुठल्याही प्रकारचं त्याच्यामध्ये कॉम्प्रोमाइज नाही होत. म्हणजे मी असं अनुभवलं आहे की माझे बरेच US मित्र असेल किंवा साऊथमधले मित्र असतील, ते म्हणतात की बा आम्हाला तिथं खूप त्रास झाला पण तुमच्याकडे आलं आम्हाला एवढा त्रास झालाच नाही. म्हणजे ते आणि इथे जे परफेक्शन आहे ते बाहेरच्या लोकांमध्ये एवढं परफेक्शन नाही आहे. म्हणजे थोडं परफेक्शन देऊ नाही शकत ते. आणि मेडिकल टुरिझमच्या दृष्टीने नाशिक कुठे तुम्हाला वाटतं? नाशिकचं काय म्हणजे भारतात पूर्वी कसं व्हायचं की मेडिकल टुरिझम म्हणजे फक्त गोवा एक असायचं, एक मुंबई असायचं, दिल्ली असायचं.
पण आता कसं होतं की बऱ्याच नाशिक हे खूप चांगलं थंड हवेचं ठिकाण आहे. तर बरेच आणि दर 12 वर्षांनी तर सिंहस्थ कुंभमेळावा पण होतो. तर बरेच बाहेरचे टुरिझम इकडे फॅसिलिटीज इथे आपोआपच आपोआप तयार झाले. बरेच बाहेरचे लोक येतात, व्हिजिट देतात. इथे एक आपली रामाची भूमी म्हणून नाशिकचं नाव एक एक लौकिक आहे. तर बरेच लोक जेव्हा देवदर्शनासाठी येतात बाहेरचे लोक इथे एक अस्थिविसर्जनासाठी रामकुंड खूपच फेमस आहे. तर जेव्हा हे लोक इथे येतात, इथे व्हिजिटला येतात, कुठल्या कुठल्या कारणासाठी येतात, तेव्हा ते इन्क्वायरी करतात, चौकशी करतात की बाबा इथे आम्ही आलोच आहे, आम्ही जर सुट्टी काढून आलोच आहे तर आम्हाला इथे डेंटलची ट्रीटमेंट मिळतात का. आम्हाला असे भरपूर इन्क्वायरी मिळतात. चांगलं आहे. म्हणजे आपल्याकडे नाशिकमध्ये हा एक नवीन एक ट्रेंड यायला सुरुवात होईल. अर्थात त्याला वेळ लागेल थोडा, पण नाशिकला त्या दृष्टीने सुद्धा बघितलं जाईल असं आपल्याला. म्हणजे आपण जर एक समृद्धतेचा विचार केला तर नाशिकमध्ये ही जी समृद्धता आहे आणि त्याचा आपल्याला नाशिकला पुढच्या ह्याच्यात अगदीच नक्की फायदा होणार आहे असं एकंदरीत आपल्या चर्चेवरनं आपल्याला लक्षात येतं आहे आता. तर तुम्ही आता इथे आलात, तुम्ही ह्याबद्दल एवढं सगळं काही काही सांगितलं की AI टेक्नॉलॉजी कशी येते, 3D कशी येते, त्याच्यानंतर 3D प्रिंटिंग कसं होतं आहे, या सगळ्या गोष्टी सांगितल्यात आणि त्याच्याबद्दल खरंच आम्हाला पण बऱ्याच गोष्टी पहिल्यांदाच कळल्या आणि आपल्या सर्व प्रेक्षकांना याचा खूपच फायदा होईल. आणि प्रेक्षकांनी सर्वांनी हे डॉक्टर जे बोलत आहेत ते ऐकलंच असेल. आपण त्यांना आता धन्यवाद, पुन्हा एकदा धन्यवाद करू. तुम्ही डॉक्टर आलात इथे आणि आम्हाला सगळं ह्या गोष्टी समजावून सांगितल्या, नीट आम्हाला सगळ्या हे झाल्या, लक्षातही आल्या आणि नाशिकच्या समृद्धीकडे जाणारं एक आगळं वेगळं व्यक्तिमत्व म्हणून तुमचं नक्कीच नावलौकिक पुढे येईल अशी आम्ही अपेक्षा करतो, आशा करतो आणि धन्यवाद देतो. नमस्ते. थँक्यू.